नमस्कार. भारताने गेल्या काही वर्षामध्ये आपल्या रुपयाचं जगातलं महत्त्व वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले दिसतात आणि याचं प्रमुख कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन याच्यात झालेलं युद्ध आणि त्या युद्धामुळे रशियावर आलेले जागतिक आर्थिक व्यवहारातले निर्बंध. प्रत्येकच देशाला असं वाटायला लागलं आहे की डॉलरवरचं अवलंबित्व कमी केलं पाहिजे. भारतालाही तसं वाटायला लागलं आणि भारताने म्हणून गेल्या काही वर्षामध्ये रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण कसं होईल, ज्याला इंटरनॅशनलायझेशन ऑफ रुपी असं म्हणतात, कसं होईल यासाठी काही प्रयत्न सुरू केलेले आपल्याला दिसतात. या पार्श्वभूमीवर भारताने काय केलं आहे, आंतरराष्ट्रीयकरण एखाद्या चलनाचं होतं म्हणजे काय होतं, ते झालं तर त्याचे फायदे काय होतात, ते होण्यासाठी काय गरज आहे, आज रुपयाची त्या दृष्टीने काय स्थिती आहे, किती व्यापार रुपयात व्हायला लागला आहे, तो मर्यादित असला तर कशामुळे मर्यादित आहे आणि त्याचं एकूण भवितव्य काय, या सगळ्या गोष्टींचा थोडासा उहापोह आज आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, एखाद्या चलनाचं आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय, काय झालं म्हणजे हे चलन त्याचं आंतरराष्ट्रीयकरण झालं असं म्हणता येईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या चलनामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्यापार सुरू झाला पाहिजे. म्हणजे आयातदार आणि निर्यातदार यांनी ते चलन आपल्या या व्यापार व्यवहारासाठी स्वीकारलं पाहिजे. दुसरं, परदेशी कंपन्यांनी हे चलन स्वीकारलं पाहिजे. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे इतर देशांनी हे चलन आपल्या फॉरेक्स रिझर्व्हसाठी वापरलं पाहिजे. तसंच या चलनात आंतरराष्ट्रीय कर्ज आणि बॉन्ड्स इश्यू झाले पाहिजेत आणि त्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देवाणघेवाण वाढली पाहिजे. अशा गोष्टी जर झाल्या तर त्या चलनाचं आंतरराष्ट्रीयकरण झालं असं म्हणायला जागा राहते. हे कसं शक्य होईल, एखाद्या चलनाला ही जागतिक मान्यता कशी मिळेल? स्वाभाविक आहे, जोपर्यंत त्या चलनाचं कन्व्हर्टिबल असं स्वरूप होत नाही तोपर्यंत त्याचं जागतिकीकरण किंवा आंतरराष्ट्रीयकरण होणं शक्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या चलनाचं मूल्य म्हणजेच एक्सचेंज रेट हा स्थिर असायला पाहिजे. हे कशाने शक्य होईल तर त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असायला पाहिजे, त्या देशाची बाजारपेठ मोठी असली पाहिजे, विकसित असली पाहिजे आणि जगाचा एक विश्वास त्या चलनावर आणि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर असला पाहिजे. त्याच जोडीला पुरेशी तरलतासुद्धा त्या चलनासाठी असण्याची आवश्यकता आहे. कारण ते चलन जर तरल नसेल तर स्वाभाविकपणे असं चलन आपल्याजवळ ठेवून काय उपयोग. तेव्हा आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय आणि ते होण्यासाठी काय काय गोष्टी असणं आवश्यक आहे हे बघितल्यावर आता आपण बघूया आपल्या रुपयाच्या या आंतरराष्ट्रीयकरणाचा प्रवास काय. रिझर्व्ह बँकेने जुलै 22मध्ये एक मोठा निर्णय घेतला आणि एक यंत्रणा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुरू केली. या व्यवस्थेनुसार काय घडलं तर आयात निर्यात व्यवहार थेट भारतीय रुपयात करता येऊ लागले. कसे तर रिझर्व्ह बँकेने आपल्या इथल्या बँकांना एक स्पेशल रुपी वोस्ट्रो अकाउंट असं खातं उघडण्याची परवानगी दिली. त्याला SRVA असं म्हणतात. काय आहे SRVA? विदेशी बँका भारतीय बँकांमध्ये खातं उघडतील आणि त्या खात्यामध्ये रुपयानी व्यवहार होतील. अशी व्यवस्था, अशी यंत्रणा, त्याला आपण म्हणूया SRVA. काय होईल या सगळ्या प्रकारामध्ये तर विदेशी बँका इथे जे पैसे ठेवतील इथल्या बँकांमध्ये ते रुपयात असतील आणि त्यातून
त्या देशातले आयातदार हे भारतीय निर्यातदारांना पेमेंट करतील. थोडक्यात भारतीय निर्यातदार बिल करतील रुपयामध्ये, ते विदेशी खरेदीदार खरेदी करतील आणि त्याचं पेमेंट हे ह्या गोस्ट्रो अकाउंट SRVA अकाउंटमधून भारतीय निर्यातदारांना मिळू शकेल. ही व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे रुपयात पेमेंट करायचं तर कसं करायचं, माध्यम काय, तर भारतीय बँकातलं हे SRVA अकाउंट हे त्याचं माध्यम रिझर्व्ह बँकेने निर्माण करून दिलं आणि विदेशी बँकांना भारतीय बँकांमध्ये असे पैसे ठेवण्याची रुपयामध्ये व्यवस्था उपलब्ध करून दिली. तसंच निर्यातदारांना, भारतातल्या निर्यातदारांना रुपयात पैसे स्वीकारण्याची मुभा दिली. एक आणखीन गोष्ट केली आणि ती म्हणजे रुपयातील व्यापारासाठी सरकारी स्तरावर काही देशांबरोबर करार केले. हे करार अनेक देशांबरोबर होत आहेत. ही बँक खाती उघडण्याची मोहीम अनेक देशांशी सुरू झालेली आहे. याचबरोबर एक आणखीन चांगली गोष्ट भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातली आहे, खरं तर त्याला वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्र म्हटलं पाहिजे, ती म्हणजे UPI व्यवस्था. ही सीमापार UPI व्यवस्था म्हणजेच भारतातली डिजिटल पेमेंट प्रणाली भारताने इतकी चांगली विकसित केली आहे की ती अनेक देशामध्ये स्वीकारली जायला लागली. अगदी अलीकडे ग्रीस या देशाने सुद्धा ही UPI प्रणाली स्वीकारली आणि आता ग्रीस हा 10वा देश झाला आहे की ज्याने UPI प्रणाली स्वीकारली. याचाच अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की भारतीय नागरिक ज्या वेळेला या देशांमध्ये जातील, 10 देश ज्यांनी UPI स्वीकारलं आहे, त्या देशात गेल्यानंतर त्यांना जे पेमेंट करायला लागेल तिथे, ते पेमेंट UPI मार्फत रुपयामध्ये होऊ शकेल. बघा, याच्यामध्ये ग्रीस आहे, याच्यामध्ये फ्रान्स आहे, याच्यात सिंगापूर आहे, याच्यात UAE आहे, याच्यात मॉरिशस आहे, नेपाळ आहे, असे 10 देश इथे UPI स्वीकारायला लागलेत. याच्याने पण रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण होण्यासाठी निश्चितच मदत झालेली आहे. काही जणांशी करार केले आहेत. आपल्याला माहिती आहे रशियाबरोबरचा तेल खरेदीचा करार असेल. असे काही करार भारताने औषध क्षेत्रात असेल, ॲग्रिकल्चर गुड्सच्या बाबतीत असेल, असे काही करार केलेले आपल्याला दिसतात. आत्ताच जपानच्या पंतप्रधान इथे येऊन गेल्या, त्यावेळेला रुपया आणि येन यांच्यात थेट सेटलमेंट होऊ शकते का, या संदर्भात चर्चा झाल्याच्या बातम्यासुद्धा आपण ऐकलेल्या, वाचलेल्या आहेत. अर्थात अजून तसा करार झाला नाही, पण त्या दिशेने चर्चा मात्र सुरू झाली आहे. एवढी सगळी व्यवस्था लावून दिली तर आता आजची स्थिती काय आहे? खरंच रुपयात काही होतं आहे का? आयात निर्यात होती आहे का? थोडीशी आकडेवारी जर सांगायची तर वित्तीय वर्ष 24-25 या काळात भारताच्या मध्ये रुपयात झालेली आयात ही 2,60,000 कोटी रुपयांची झाली आणि निर्यात 3,07,000 कोटी रुपयांची झाली. आणि 25-26 या वर्षात ती वाढून आयात 2,85,000 कोटी तर निर्यात 3,27,000 कोटींची झाली. हे आकडे आज काही खूप कमी नाही आहेत. गेल्या 3-4 वर्षात जो काही प्रयत्न झाला त्याचं हे फलित आहे आणि ही सुरुवात आहे. आजपर्यंत भारताने रुपयात व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र एक द्विपक्षीय यंत्रणा अनेक देशांबरोबर उभारली आहे. त्याच्यात काही करार केलेले आहेत आणि काही मी म्हटलं तसं गोस्ट्रो अकाउंट्स यांना मंजुरी दिलेली आहे. किती जणांची अशी मंजुरी मिळाली आहे देशांची, तर 2025पर्यंत भारताच्या 30 व्यापार भागीदार देशातील 123 परदेशी बँकांना 156 खाती उघडण्यास मंजुरी देण्यात आली. म्हणजे बघा, 30 देशांनी आत्तापर्यंत आपल्या भारतामधल्या बँकात ही गोस्ट्रो अकाउंट्स ओपन केलेली आहेत आणि त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत 123 परदेशी बँका. 2026पर्यंत सुमारे 30 देशातील बँकांनी
प्रत्यक्ष रुपयात व्यापार सुरू केलेला दिसतो. याच्यामध्ये सध्या ऊर्जा असेल, विशेषतः कच्चं तेल, औषधं असतील, कृषी उत्पादनं असतील, कापड असेल, यंत्रसामुग्री असेल, मौल्यवान धातू असतील, यांचा समावेश झालेला आहे. ही प्रगती आहे. जर खरंच रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण मोठ्या प्रमाणावर झालं तर काय फायदा होतील? सगळ्यात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे डॉलरवरचं अवलंबित्व कमी होईल. आज जगामध्ये ही एक जणू काही मोहीमच निघाली आहे. कारण एकूणच अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवर, राजकीय परिस्थितीवर एक प्रश्नचिन्ह हळूहळूच अनेकांच्या मनात निर्माण व्हायला लागलं आहे. त्यामुळे डॉलरवर अवलंबून राहणं, अमेरिकेचे जे काही निर्णय घेतले, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला, रशियावर निर्बंध टाकले, इराणवर निर्बंध टाकले, असं जर होत राहिलं तर एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापाराला अडचण होईल. म्हणून डॉलरवरचं अवलंबित्व कमी करणं हे रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणामुळे सोपं होणार आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे चलन साठ्यावर म्हणजेच फॉरेक्स रिझर्ववर जो ताण येतो तो कमी होईल. आज आपल्याला प्रत्येक वेळेला फॉरेन एक्सचेंज रिझर्व कमी झाला की भीती वाटायला लागते आणि सगळ्यांना 1991 सालची आठवण यायला सुरुवात होते. हा ताण कमी करायचा असला तर स्वाभाविकपणे आपल्याला डॉलर व्यतिरिक्त आपल्याच रुपयामध्ये व्यवहार करणं हे आवश्यक राहणार आहे. तिसरा फायदा होणार आहे तो म्हणजे करन्सी कन्व्हर्शनला कॉस्ट आहे. डॉलरचं रुपयात किंवा रुपयाचं डॉलरमध्ये कन्व्हर्जन करताना खर्च येतो, तो खर्च पण कमी होईल. आत्ता एक आणखीन धोका काय आहे तो म्हणजे एक्सचेंज रेट, विनिमय दर सारखे बदलत राहतात आणि दर बदलले की आपलं दायित्व पण बदलत जातं. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर $1000 समजा आपण कर्ज घेतलं आहे, त्यावेळेला रुपया होता 85, म्हणजे 85,000 रुपयाचं कर्ज घेतलं. पण कर्ज परतफेड करायची वेळ आली त्यावेळेला रुपया झाला $1ला 95 रुपये. म्हणजेच काय झालं, $1000 परत करायला 95,000 रुपये लागणार आहेत, घेतलेत 85,000. ही जी काही आपल्याला विनिमय दराचा धोका आहे, हाही धोका आपण रुपयात व्यवहार करायला लागलो तर कमी होणार आहे. कंपन्यांच्या बाबतीत जर फायदा बघायचा झाला तर काय आहे, तर कंपन्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहार करणं सोपं होणार आहे. कारण कन्व्हर्शन हा प्रकारच राहणार नाही. शिवाय सध्या ज्याला जिओ पॉलिटिकल भूराजकीय स्वायत्तता म्हणतात त्याची पण आवश्यकता, म्हणजेच अमेरिकेचे निर्बंध किंवा डॉलर आधारित पेमेंट हे सगळं थांबवता येऊ शकेल. आणि मुख्य म्हणजे भारतातल्या मुंबई या व्यापार केंद्राला जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून आपल्याला विकसित करता यायला सुलभ होणार आहे. गिफ्टसारखी सिटी असेल जिथे आपण आत्ता आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणावर करतो, त्याचाही विकास करणं सोयीचं होणार आहे. मग एक प्रश्न मनात येईल, एवढे प्रयत्न चालू आहेत तर अजूनही व्यवहार अपेक्षेइतके का वाढत नाहीत, त्याची गती का कमी आहे? त्याला काही अडचणी आहेत मित्रांनो. आत्ताशी तर सुरुवात आहे. भारताचा अनेक व्यापारी देशांच्या बरोबर ट्रेड डेफिसिट आहे, म्हणजे ज्याला व्यापार तूट असं म्हणतात. अर्थ काय, आपली निर्यात ही कमी आहे आणि आपली आयात ही जास्ती आहे. आता आयात जास्ती आहे म्हणजे आपल्याला रुपये जास्ती द्यावे लागतात. ज्या देशांकडनं आपण आयात केली त्यांच्याकडे रुपये गेले, त्यांनी समजा ह्या रुपयाला स्वीकारलं तर, पण त्यांना ते रुपये देऊन भारताबरोबर जो व्यापार करायचा आहे तो तेवढा त्यांचा व्यापार नाही आहे. म्हणजे त्यांची आयात कमी आहे, त्यांची निर्यात जास्ती आहे, त्यामुळे त्यांच्याकडे रुपये जास्ती जमा होतात आणि हे जास्ती झालेले जमा झालेल्या रुपयाचं करायचं काय असाही त्यांच्याकडे प्रश्न येतो. तर ही जी ट्रेड डेफिसिट आहे ती जशी कमी होईल तशी ही आंतरराष्ट्रीयीकरणाची प्रक्रिया जलद होईल. दुसरा एक अडथळा म्हणजे अजून जगातल्या बहुतेक सगळ्या वस्तूंचे भाव, दर, किंमत ही डॉलरमध्येच कोट केली जाते आणि त्यामुळे त्याचं पेमेंटसुद्धा डॉलरमध्येच केलं जातं.
रुपया अजूनही पूर्णपणे कन्व्हर्टेबल नाही. करंट अकाउंटवर कन्व्हर्टेबल आहे, कॅपिटल अकाउंटवर कन्व्हर्टेबल नाही. त्यामुळे सुद्धा काही अडचणी निर्माण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची एक सायकोलॉजी, जगभरात अजूनही डॉलरवर विश्वास आहे, डॉलरची तरलता अजूनही खूप आहे. तेवढी विश्वासार्हता आणि तरलता रुपयाला यायला अजून काही वेळ लागणार आहे. या जरी अडथळे असले तरी भारताने व्यवस्था उभी केली आहे. ती व्यवस्था अधिकाधिक सशक्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे पुढील काही वर्षामध्ये आणखीन काही देशांबरोबर असे करार होतील. ज्यांनी आपल्याकडे वोस्ट्रो अकाउंट ओपन केले त्यांच्या माध्यमातून व्यवहाराला सुरुवात होईल. याचं कारण असं आहे, भारताची अर्थव्यवस्था वाढती आहे, त्याचा जागतिक व्यापार वाढत आहे, डिजिटल पेमेंटचं नेतृत्व भारताकडे आहे, गिफ्ट सिटीचा विकास चांगला होतो आहे आणि रुपयाच्या व्यापारासाठी संस्थात्मक बदलही भारत करतो आहे. या सगळ्यामुळे भारताच्या रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण होणं हे आगामी काळात फार अवघड आहे असं वाटत नाही. आज थांबूया. नमस्कार.